तर ते बलिदान किती आपल्यासाठी महत्वाचं आहे किंवा त्याच्या मागचं शास्त्र किंवा त्याच्या मागची श्रद्धा आपल्या तुळजापूरवरून प्रत्येक भारतातल्या प्रत्येक भाविकाला तुमच्या पद्धतीने एकदा समजा, कारण हा परत परत तो विषय नको आहे. बलिदान होतं त्यावेळेस काय होतं की आपल्याला वाटतं की बलिदान झालंय, पण त्याच्यामागे तिचा एक चमत्कार आहे की काय आहे. आम्ही पण त्याबद्दल खूप असा शॉकिंग आहोत की बलिदान झाल्याच ज्या गावातून ही मेंढी आलेली आहे, ज्या कोकराची जी आई आहे ती प्रसूत होते. आम्ही माझ्या डोळ्याने आम्ही पाहिलंय की ज्या दिवशी इकडे बळी गेला आहे त्यावेळेसच तिकडे तो दुसरा प्रसूत झालेला. ज्या दिवशी बळी होतो त्या दिवशी सिंपळगावच्या लांडगे कुटुंबियांना तो मान आहे, त्यांच्याकडे ते बकरे आहेत. तर तेच आम्हाला सांगतात की इकडे बळी गेला की तिकडे एक प्रसूत झालेली असते. त्याला हो, हे कधीतरी होतं का? दरवर्षी होतो. तो सांगतो की गेल्या त्यांना 200-300 वर्षापासून त्यांची परंपरा आहे. पण इकडे बळी गेला की तिकडे तो जन्म झाला असं आम्हाला सांगतो, आणि त्यालाच भंडारा लावून पुढच्या वर्षीसाठी त्याला तयार केलं जातं. याच्या मागे असं एक वेगळं महत्त्व आहे.